अमित यांचा पहिला चेंडू चिकू चव्हाण यांना सुंदर हलक्या हाताने सीमारेषेकडे पाडलेला परंतु एक धाव घेणे सुंदर क्षेत्ररक्षण गणू यांचं। अमित यांचा पुढचा चेंडू अनुप परब यांना अमित यांचा पुढचा चेंडू अनुप हा वाईट बॉल होता। एक चेंडू 2 धावा। लाईव्ह मध्ये आवाज येतोय वाईट पंचांनी वाईट दिलेला एक चेंडू 2 धावा। अमित यांचा पुढचा चेंडू अनुप परब यांना पुन्हा पंचांनी वाईट घोषित केलेला आहे। एक चेंडू 3 धावा। अमित यांचा पुढचा चेंडू अनुप परब यांना आणि पुन्हा एकदा वाईट दिलेले आहे पंचांनी। एक चेंडू आणि 4 धावा चौकार। सुंदर फटका हलक्या हाताने ढकलला चेंडू सीमारेषे बाहेर आणि एक धाव घेण्यात यशस्वी। 2 चेंडू आणि 5 धावा। 2 चेंडू आणि 5 धावा बिनबाद 5 धावा। पुन्हा एकदा वाईट पंचांनी वाईट घोषित केलाय। 2 चेंडू आणि 6 धावा बिनबाद 6 धावा। 2 चेंडू बिनबाद 6 धावा। दोन चेंडू आणि 6 धावा। आम्ही त्यांचा पुढचा चेंडू चिकू चव्हाण यांना तीन चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातले। धाव संख्या 7 बिनबाद 7 धावा झालेल्या आहेत। आम्ही त्यांचा पुढचा चेंडू अनुप परब यांना आम्ही त्यांचा पुढचा चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी। अनुप धाव संख्येत भर धाव संख्या 8। 4 चेंडू 8 धावा बिनबाद। कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या शेजारी बसलेल्या प्रेक्षकांनी शांतता राखावी। आम्ही त्यांचा पुढचा चेंडू चिकू यांनी सुंदर असा सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न परत जे 5 चेंडू झालेले आहेत 9 धावा। आम्ही त्यांचा शेवटचा चेंडू दहा धावा पंचांनी वाईट दिलेला आहे। धाव संख्येत भर धाव संख्या 11। पहिला षटक सुरू आहे। झेलबाद गचाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे जयू यांच्याकडनं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
सातेरी मातोंड संघाची धावसंख्या 12 बिनबाद 12 धावा. दुसरे षटक घेऊन आले गणेश उर्फ गणू. गणू पाहू आपल्या संघासाठी काय करतात ते. गणू यष्टीरक्षक राहुल यांच्याशी डिस्कस करताना सातेरी मातोंड संघाची पहिल्या षटकानंतरची धावसंख्या 12 बिनबाद 12. दुसरे षटक गणू. गणू दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकताना आणि पहिला चेंडू टाकलेला आहे आणि एक आपटी शॉट. सोम पुन्हा एकदा 2 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली 16. 2 चेंडू आणि 16 धाव. तीन चेंडू 5 धावा आणि धावसंख्या झालेली 17. सातेरी मातोंडची एकूण धावसंख्या 17. एक सोटी धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 18. 4 चेंडू 6 धावा आलेल्या आहेत. फटका सुंदर फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण जयू मस्कर यांचं. 5 चेंडू मध्ये 7 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झालेली 19. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू गणू यांचा. गच्चाळ क्षेत्ररक्षण जयू. दोन षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचे षटक घेऊन आले सनी साळवी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 20 बिनबाद 20 धावा. सनी यांचा पहिला चेंडू व्हाईट बॉल. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या 21. सनी यांचा पुढचा चेंडू. सुंदर फटका परंतु एकच धाव. चंद्रशेखर क्षेत्ररक्षण बांगर यांचं. एकच धाव. शेवटच्या षटकात 1 चेंडू 2 धावा आल्या. धावसंख्या झाली 22. अनुप धावचित झालेले आहेत. सातेरी मातोंडचो अनुप परब धावचित झालेलो हा. प्रथम साळुंकी आणि सुंदर फटका आणि मोठा फटको. चेंडू हवेत. जितू चेंडूच्या खात उघडलेल्या तिरपणात जसो दाणो तयार होता. सवासणीच्या घोटीत जसो नारळ भरलं जाता. संख्या झाल्या 1 गडी बाद 24 धाव संख्या. धाव संख्येत आणखीन भर. धाव संख्या झाली 25. शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
पंचांनी हाईटचा नो बॉल दिलेला आहे. शोल्डर वरती बॉल होता, नो बॉल दिलेला आहे. नो +1 धावसंख्या 27. एक गडी बाद 27 धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सातेरी मातोंड संघाची धावसंख्या 27. फलंदाज चिकू, गोलंदाज सनी साळू आणि फटका दाबून मारला फटका. पंच एक रन धाव. पंचाने 1 रनचा निर्णय दिलेला आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या 28. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. सनी यांचा चिकू, चव्हाण यांना चिकू. सुंदर चेंडू हवेत. हेलो एनटीएमएमसीसी आणि डासुमल नगर सीसी यांच्या कॅप्टननी येऊन टॉस उडवावा. डासुमल नगर यांचे कॅप्टन टॉस. सुंदर फटका, परंतु एकच धावावर समाधान मानावं लागेल. 1 चेंडू 1 धाव. पहिल्या षटकातला दुसरा चेंडू. 1 चेंडू 1 धाव. गचा क्षेत्ररक्षण. दासुमल नगर सीसी यांनी टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. एकूण 2 धावा. अतिरिक्त असे नो वाईट बॉलवर अतिरिक्त असे 1 धाव आणि 1 चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत. आणि राहुल एका रनचं खाता खोललंस. आता तुका राहुल
12 चेंडू आणि 24 धावा डबलिंग. 12 चेंडू आणि 24 धावा. पुढील ते गोलंदाज चिकू टू जयू आणि सुंदर फटका होता. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण अनुप यांचं. 1 चेंडू आणि 1 धाव घेण्याचे यशस्वी जयू आणि राहुल. चिकू यांचा पुढचा चेंडू राहुल यांना. चिकू यांचा पुढचा चेंडू राहुल यांना आणि सुंदर फटका राहुल यांचा. परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण भूषण परब यांचं. भूषण परब हे कर्णधार आहेत सातेरी मातोंड संघाचे. जयू यांचा चिकू यांचा पुढचा चेंडू जयू यांना. 1 धावेवर समाधान. चिकू यांचं पुढचे चेंडू राहुल यांना आणि सुंदर फटका. कलाम लागला. राहुल यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. पण पंच धाव घोषित करावे. 1च धाव. 4 चेंडू मध्ये 4 धावा आलेल्या आहेत आणि आत्महत्या. शिवाजी महाराज संघाला 3 चेंडू आणि 11 धावा. दोन चेंडू आणि 10 धावा जिंकण्याकरिता
छत्रपती शिवाजी महाराज संघाला जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 10 धावा. बटाटाबाजी घातली और फिल्डिंग चांगली होते. 1 चेंडू आणि 9 धावा जिंकण्याकरिता छत्रपती शिवाजी संघाला. मैं मालूम है किधर से आता पीछा हम बेबी ये तुम लोगों को सिखा रहे हैं और आने को बेबी